ज्यांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हटलं जातं, त्या संत तुकाराम महाराजांचे पिता भोलोबा पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते, निस्वार्थ सेवा आणि प्रत्येक वर्षी वारीला जायचे. पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी जाऊन नतमस्तक व्हायचे. परंतु ज्या वेळेला मंदिरात पाऊल ठेवायचे भोलोबा, त्या वेळेला पंढरीच्या पांडुरंगाची मान झुकलेली असायची. काय आहे त्याचे रहस्य, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी येईल बघा. कारण भक्ती करावी कशी आणि भक्ती निस्वार्थ कशी असावी हे आपल्याला नक्की कळेल बघा. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण संत आमचा महिमा संताची जाणे. मी भारती शिंदे, तुम्ही पाहताय गजरनामाचा यूट्यूब चॅनल. तर बांधवांनो, संत तुकाराम महाराजांचे पिता भोलोबा आणि भोलोबा रायांची पत्नीचे नाव होते बघा कनकाई देवी. भोलोबा हे पंढरीच्या पांडुरंगावर फार अफाट मोठी भक्ती होती बघा. दरवर्षी येणारी पंढरीची वारी म्हणजे आषाढी वारी आणि कार्तिकी वारी हे पंढरपूरला जायचे आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हायचे. त्याचे दरवर्षी असे चालू होते. प्रत्येक वर्षी भोलोबा पंढरपूरला जायचे. त्यावेळेला बघा त्यांची पत्नी कनकाई माता त्यांना बोलायची, मला घेऊन चला पंढरपूरला, मला पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे आहे. परंतु भोलोबा बघा आपल्या पत्नीला घेऊन जात नाही. दरवर्षी मागे लागायची, मला घेऊन चला. परंतु भोलोबा घेऊन जात नव्हते. कारण बांधवांनो, आपली पत्नी काहीतरी देवाजवळ मागेल ह्या भीतीने ते आपल्या पत्नीला घेऊन जात नव्हते. 11 वर्षाचा काळ निघून गेला, परंतु पत्नीला घेऊन गेले नाही पंढरपूरला. एवढी निस्वार्थ भक्ती, देवाकडे काहीच मागायचं नाही. 12 वर्षाचा काळ चालू झाला. आषाढी वारी जवळ आली. भोलोबाने पंढरपूरला जायचं सगळी तयारी केली बघा. आणि ह्या वेळेला मात्र त्यांची पत्नी ऐकेना. भोलोबांची पत्नी कनकाई मातेने हट्ट धरला की ह्या वर्षी मी पंढरीला येणारच तुमच्याबरोबर. पंढरपूरला मला येऊन पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे. ह्या वेळेला बघा हट्ट पकडला. त्यावेळेला बघा भोलोबा म्हणाले, मी तुला ह्या वेळेला पंढरपूरला घेऊन जातो, परंतु माझी एक अट आहे, तुला ती मान्य करावी लागेल. कनकाई मातेने सांगितलं की तुम्ही बोलाल ते मी करेन. आणि त्यावेळेला बघा भोलोबाने सांगितलं की तू पंढरीला चल, आणि परंतु मंदिरात गेल्यानंतर देवाजवळ काही मागायचं नाही, असा तू अट मान्य कर आणि तुला ती अट मान्य करावी लागेल. त्यावेळेला बघा कनकाई मातेने सांगितलं की मी देवाजवळ काहीही मागणार नाही, पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होईन आणि माघारी येईन. आणि त्या ठिकाणी बघा ही अट मान्य झाल्यानंतर भोलोबा आणि त्यांची पत्नी पंढरपूरच्या दिशेने निघाले. पंढरीच्या पांडुरंगाचे भजन करत करत पंढरपूरला पोहोचले. त्या ठिकाणी लाखो वारकरी आले होते बघा. सगळीकडे हरिनामाचा गजर चालला होता, जयघोष चालला होता. दर्शनाच्या लाईनीला दोघेही पती आणि पत्नी उभे राहिले. हळूहळू लाईन पुढे सरकत होती बघा. आणि त्यावेळेला पत्नीचे जे लक्ष होते ते दुकानांकडे होते बघा. पेड्यांची दुकानं होती, भांड्यांची दुकानं होती, अशी सगळे दुकानं पाहत होती. आणि दुकान पाहता पाहता लाईन पुढे सरकली आणि भोलोबा बघा लाईनीमधून पुढे निघून गेले आणि दोघांची चुकामुक झाली त्या ठिकाणी. तर बांधवांनो, भोलोबांचा नंबर दर्शनाला लागला म्हणजे भोलोबा मंदिरात पोहोचले. भोलोबाने मंदिरात पहिला पाऊल टाकला. त्यावेळेला बघा पंढरीच्या पांडुरंगाची मान त्या ठिकाणी खाली झाली बघा. देवाने खाली पाहिलं. भोलोबा पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाची नतमस्तक झाले त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला बघा रुक्मिणी मातेने पंढरीच्या पांडुरंगाला विचारलं बघा. रुक्मिणी मातेने विचारलं, देवा लाखो भक्त तुमच्या जवळ येतात, त्यावेळेला तुमची मान वर असते, परंतु हे भोलोबा आले तेव्हा तुमची मान का झुकली हो? देवाने त्या ठिकाणी स्मित हस्य करून रुक्मिणी मातेला सांगितले, देवी की जो येणारा भक्त असतो तो माझ्याकडे काही ना काहीतरी मागतो, परंतु भोलोबा माझा असा भक्त आहे की तो माझ्याकडे काहीच मागत नाही, निस्वार्थपणे भक्ती. देवी आई, ज्या एकदा सावकार आपल्याकडे येतो की ज्याचे देणे आहे द्यायचे आहे, तो आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला मान खाली घालावी लागते. जसा भोलोबा जी भक्ती आहे ती निस्वार्थ आहे, त्यामुळे भक्तीचे कर्ज माझ्यावरती झाले आहे, म्हणून मला मान खाली घालावी लागली. आणि त्या ठिकाणी बघा भोलोबा भगवंताचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आले पाठीमागच्या दरवाज्यानं.
आणि समोरच्या दरवाजानं बघा कणकाई माता आत मंदिरामध्ये आली आणि भोलोबा बाहेर वाट पाहत होते आपल्या पत्नीची. भोलोबांना काळजी होती की कणकाई काहीतरी देवाकडे मागेल अशी त्यांना काळजी वाटू लागली. आणि त्या ठिकाणी बघा कणकाई माता मंदिरात आली, भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाली. आणि त्या ठिकाणी बघा भगवंतांनी विचारलं, पंढरीच्या पांडुरंगाने कणकाई मातेला विचारले की तुला काय मागायचे आहे ते तू माग. कारण भोलोबांची पत्नी होती, आपल्या भक्ताची पत्नी होती. त्यावेळेला कणकाई मातेच्या मनात विचार आला की आपण आपल्या पतीला शब्द दिलाय की देवाकडे काही मागणार नाही. त्यावेळेला बघा कणकाई माता मनामध्ये बोलली की देवा मला पुत्र नाही. अहो भगवंत अंतर्ज्ञानी आहेत. आणि त्यावेळेला बघा पंढरीच्या पांडुरंगाने सांगितले की तुला पुत्रप्राप्ती होईल. कणकाई मातेला फार आनंद झाला त्या ठिकाणी. आणि आनंदाने कणकाई माता मंदिरातून बाहेर पडली. भोलोबा बाहेर वाट पाहत होते आणि कणकाई भोलोबांच्या जवळ गेली आणि झालेला सगळा प्रकार सांगितला. आणि हा सगळा प्रकार ऐकून बघा भोलोबा तिला घेऊन पुन्हा मंदिराच्या दिशेने गेले. मंदिराच्या जवळ पोचल्यावर आणि पांडुरंगांकडे बोट दाखवला, म्हणाले की ह्याने तुला सांगितलंय की पुत्रप्राप्ती होईल आणि ह्याला सांग पुत्र होई ऐसा की त्याचा तिन्ही लोकी झेंडा. जर मला पुत्र देणारच असतील तर तुझी भक्ती करणारा दे, निस्वार्थ तुझी सेवा करणारा पुत्र मला दे असं भगवंताला सांग. आणि बांधवानो पुढे नंतर संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला. म्हणून बांधवानो आधी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना म्हटलं जातं की त्यांनी लोकांमध्ये त्यांचे नाव आहे. एवढी अफाट भक्ती केली संत तुकाराम महाराजांनी की अखंड सृष्टीचे मालक या ठिकाणी आले आणि वैकुंठाला घेऊन गेले. संत तुकाराम महाराजांना शतकोटी अभंग लिहिले संत तुकाराम महाराजांनी. आणि संत नामदेवांचं स्वप्न साकार केलं की जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंगाच्या माध्यमातून लिहून ठेवलेले आहे. आणि जे हे लिहिलेले अभंग आहे ते म्हणजे धन आहे. ते धन आपल्याला चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला पुरेल बघा. तर बांधवांनो संत तुकाराम महाराज म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाने दिलेला प्रसाद आहे भोलोबांना. म्हणून बांधवांनो असं म्हटलं जातं, वाक्य आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोमटी. हे सत्य आहे बघा. विचार करा बांधवांनो, संत तुकाराम महाराजांच्या वडिलांची भक्ती एवढी मोठी होती की बघा अखंड सृष्टीचे मालक ज्याला म्हटलं जातं तो मंदिरात गेल्यानंतर आपल्या भक्ताला पाहून आपली मान खाली झुकवली. विचार करा एवढी मोठी भक्ती, एवढी भक्तीची ताकद, अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल अशी भक्ती पाहून आपल्या डोळ्यातून पाणी येईल बघा. निस्वार्थ भक्ती. तर बांधवांनो हा प्रसंग जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की करा. जय हिंद, जय भारत.